धुळे परभणी घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिकांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा. परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेतील अवमानजनक वक्तव्य तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या वतीने आज धुळ्यात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आजे मागे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांना सप्रेम जय भीम. आज परभणी घटना निषेध मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटातनं पक्षत्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नासधूस करण्याचा प्रयत्न, प्रतिकृतीची नासधूस करण्याचा जे काय समाजकंटकाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचा शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची पोलिसांनी हत्या केली. त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांना 1 कोटी रुपये मुआवजा देण्यात यावा. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत. आणि कालच मनुस्मृती दहन दिवस होता, तर मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एकदिलाने इथून निघत आहोत. मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भीमसैनिक काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी सुज्ञ आहे. सर्वांनी सहकार्य करावे एवढी आम्ही विनंती करतो. जय भीम, जय भारत.